नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर अजून एक अनपॅकिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासोबत. बघूया काय आहे यात. सगळ्या स्त्रियांना आवडलेला, सगळ्या स्त्रियांना आवडणारा काय हे बघा काय आहे. तर मी हे भारतात गेले होते तेव्हा मी हे भारतातून विकत आणलेत. चहा साखरेसाठी आणि इतर वस्तू ठेवायला. पण आधी तर वेगवेगळ्या ठिकाणी घेतले आणि वेगवेगळ्या दिवशी. मला एकसारखा सेट पाहिजे होता, तर ह्या साईजचा आहे असं वाटलं आम्हाला. पण ते वेगळ्या साईजचे निघालेत. दोन एका दिवशी घेतले, नंतर हे दोन घेतले. तर आधी हे घेतलेत, नंतर हे घेतलेत. आवडलेत का तुम्हाला? कारण अमेरिकेमध्ये काही मिळत नाहीत असे हे डब्बे. मला तर खूप वर्ष झालीत आता अमेरिकेत, पण मी दरवेळेस गेली की घेऊन येते. तर माझे स्टीलचे डब्बे होते ना असे मोठे मोठे, मी ते तांदळासाठी, गव्हाच्या पिठासाठी. आम्ही जेव्हा इंडियात होतो आमचं जे सामान आहे ते आमच्या सासरी हलवण्यात आलं. मग ते आता बरेच वर्ष नव्हतं आणलं, पण मग आता इथेच राहणार आहोत तर मग पापड वगैरे मी घेऊन येत असते आईकडनं. मग ते ठेवायला पण मला लागत असतात. ते कुठे ठेवणार, इथे मिळतं. इथे काही असं वापरत नाही ना अमेरिकन लोक, वडे पापड कुरडई वगैरे. आणि ते इथे प्लास्टिकचे मिळतात कंटेनर, असे आडवी असतात असे डब्बी. त्यात तर काही बसणार नाहीत मग. आणि बॉक्समध्ये किती दिवस ठेवणार आपण. गव्हाच्या पिठासाठी, तांदळासाठी. आणि मी तर काचेच्या बरण्यासुद्धा आणल्यात. माझे जे इंडियामध्ये होते ना आधी, त्यासुद्धा मी अशा छान टॉवेलमध्ये गुंडाळून, साडीमध्ये गुंडाळून, बेडशीटमध्ये गुंडाळून काचेच्या बरण्यासुद्धा मी इंडियातून आणल्यात. आता इथे मिळतात, पण तरी पण आपल्याला पाहिजे तेवढे एवढे मोठ्या मोठ्या नाही मिळत. तर एवढे अशा मिळायला लागलेत. आणि पण स्टीलची डबे वगैरे पाहिजे होती. आता हल्ली मिळत असतील माहिती नाही, पण मी जेव्हा पण सर्च केलं ना तेव्हा मला मिळाले नाहीत. तर आपण जातोच तर मग तिकडूनच घेऊन यायचं, हो की नाही. छान आहे याची क्वालिटी. हे बघा असं आहे. तर मला याला काट नाही आहेत. हे बघा, हे असं आहे, बिगर कडांचं आहे. याला असं आहे, हा असा आहे, पण दणगट आहे. हा छोटा आहे, पण याचं वजन जास्त आहे. हा मोठा आहे आणि याच्यापेक्षा हलका आहे हा. क्वालिटीत फरक वाटतो का तुम्हाला, की सेमच आहे, ब्रँड सेमच आहे. पण हा जड वाटतो मला, हा हलका वाटतोय. आपण हा ओपन करूया. हा असा आहे, हे बघा. आणि याला असं काठ आहे, कडा. हे बघा अशी बॉर्डर आहे, म्हणजे हे लगेच ओपन होतात. हे बघा, हा तर खूपच लूज आहे. याचं झाकण छान आहे, टाईट आहे. असं कसं काय झालं काय माहिती. हा सहज ओपन होतोय, असं नको करू. लूज वाटतं म्हणजे याचं नाही होत.
याचं असं काढावं लागतं. हे बरोबर आहे. कसे वाटले तुम्हाला? तर कसे वाटले तुम्हाला हे स्टीलचे डबे? आवडले का? आणि तुम्ही अमेरिकेत आणि दुसऱ्या देशात राहत असाल तर तुम्ही पण असं घेऊन येता का इंडियामधून? मी तर बघते ना, ज्यांचे पण आहेत इथे जे पण इंडियन आहेत ना, बरेचसे घेऊन येतात. बरेचसे नाही, जवळजवळ सगळेच इंडियातून घेऊन येतात सामान. कारण इथे मिळत नाही तर मग तिकडूनच आणावं लागतं. आणि प्लॅस्टिकपेक्षा स्टील छान ना, हो की नाही? चला आपण आता वापरायला काढूया, हो की नाही? हे आपण आता स्वच्छ धुवून घेऊ, घासून घेऊ मस्तपैकी, आणि त्यानंतर वापरायला काढू. तर कसे वाटले तुम्हाला हे डबे स्टीलचे? आवडले का? स्टीलचा बॉक्स म्हणतात आपण आपण मराठीत स्टीलचा डब्बा म्हणतो, हो की नाही? तर किचनमधल्या वस्तू तर बायकाच आणतात की नाही विकत, माणसं काही आणत नाही. तुमचे साहेब आणतात का? आमचे साहेब तर नाही आणत किचनचं काही सामान. ज्यांचे आणत असतील ना किचनचं सामान, असे डबे बिबे, अजून इतर वस्तू, तर मला नक्कीच कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर कसे वाटले तुम्हाला हे स्टीलचे डबे? आवडले का? कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? नक्कीच सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.